जय श्रीराम शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3 जानेवारीपर्यंत सरसकट पीक विम्याचे आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण अपडेट जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अवश्य खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट अशी आलेली आहे की शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे आणि पीक विम्याचे पैसे व्याजासह येत्या 3 जानेवारीपूर्वी अदा करावेत असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिलेले आहेत। तसेच शेतकरी मित्रांनो, मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पैसे अदा करण्याबाबत विमा कंपन्यांना सूचना केलेल्या आहेत। या बैठकीला अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले। तसेच भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम.एस. सावंत कृषी अधिकारी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असं सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह येत्या 3 जानेवारीपूर्वी अदा करावेत असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा कंपन्यांना दिलेले आहेत। तर मग शेतकरी मित्रांनो, ही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।